राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न. गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 27 ऑगस्ट या दिवशीचं चिंतन. राम नाम हे एकमेव सत्य आहे. आपण जिवंत असतानाही नाम आहेच आणि देहाची 3 चिमट्या राख झाल्यावरही ते आहेच. आपण असलो तरी आणि नसलो तरी राम नाम आहे. ते सर्व व्यापक आहे, दगड धोंड्यात आहे. राम नाम म्हणजे आपण समजतो तशी अक्षरं नव्हेत. तो अस्तित्वाचा भाव आहे, त्याला नाम म्हणतात. मी आहे हा जो संकल्प प्रथमतः निर्माण झाला त्याच्यामुळे सर्व विश्वाची उत्पत्ती झाली. तो मी हा संकल्प म्हणजे ला वेलांटी मी नव्हे तर अस्तित्वाच्या जाणीवेचा हुंकार होता. तोच सर्व विश्वात चराचरात भरून राहिलेला आहे. जीवभूत सनातनः. जीव हा सनातन आहे म्हणजे नित्य नवा आहे. नित्यता म्हणजे जी आहेच, त्याला सुरुवात किंवा अखेर नाही म्हणून ते नवीन आहे. जसं नदीचं पाणी कायम नवीन आहे. जुनं पाणी पुढं जातं, प्रवाह आहे पण कळत नाही कारण त्याचं अस्तित्व सतत आहेच. त्याप्रमाणेच या अस्तित्वाचा हुंकार जो या पंचमहाभूतांच्या बनलेल्या शरीरात सतत घुमत असतो आणि ज्याच्यामध्ये नवीन सृजनाची शक्ती आहे तेच नाम म्हटलं जातं. सोहम हंस हेच ते नाम. त्याचा जप करता येत नाही, तो होतो. त्याची फक्त जाणीव जागृत ठेवता येते. ती जाणीव अखंड ठेवणं सामान्य माणसाला कठीण आहे, कारण इंद्रिय बहिर्मुख असल्यामुळे विषयांकडे ओढ आहे आणि त्यातच नाविन्य शोधण्याची खटपट सुरू असते. यातून म्हणजे या जीवनाच्या धकाधकीतून जी माणूस स्वतःच ओढवून घेतो, तर या जीवनाच्या धकाधकीतून नाम यावं, त्याची जाणीव राहावी म्हणून या हुंकाराला संतांनी सांकेतिक रूप दिलं, तेच रामनाम. सर्वच नामाला रामनाम म्हटलं जातं. कोणत्याही देवाचं नाव हे सांकेतिक आहे. त्याची स्पंदनं सोहमला जितकी जवळ असतील तितकं ते प्रभावी ठरत असतं. हा हुंकार कायम आहेच म्हणून तो सत्य नित्य आहे. शरीराच्या माध्यमातूनच तो फक्त प्रगट होतो असं नाही. म्हणून शरीर असताना तो आहेच, तसा नसतानाही आहे, कारण सर्व सृष्टी ही त्याची अभिव्यक्ती आहे. म्हणून त्याला वरती म्हटल्याप्रमाणे नित्यत्व आहे. माझी जाणीव असो नसो, ती वैयक्तिक असली काय आणि वैश्विक असली काय, ती आहेच. म्हणून तिला चराचरी व्यापकता आहे. ही जाणीव अखंड होणं म्हणजेच साक्षात्कार. मुक्ती, ज्ञान ती होण्यासाठी साधन करणं आवश्यक आहे आणि रामनामाच्या आधारानं आणि गुरुकृपेनंच ते साध्य होऊ शकेल. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.